अंडा बिर्याणी बनवणार आहोत. त्याकरता मी 12 अंडी उकडून घेतले आणि अंडीला असं चीर मारून घ्यायची अशी अशा पद्धतीने मी सगळ्या अंड्याला चीर मारून घेते. एक मुठभर कोथिंबीर घेतली आहे आणि लसणाच्या 30-25 पाकळ्या असतील छोट्या मोठ्या आणि एक मोठा आल्याचा तुकडा आहे तो मी चिरून घेतला आहे. ह्याला वाटून घेणार आपण. मी ह्याचा 1.5 डब्बा जा तांदूळ मोठा बासमतीचा अर्धा तास झाला भिजायला घातला होता. आपण ते भिजवून घेतलाय. त्याकरता लागणारं साहित्य मी 4 कांदे असे उभे चिरून घेतले आणि मोठे 4 टमॅटो असे उभे काप करून घेतले. त्याकरता लागणारं साहित्य आपण राईसला हा कोथिंबीर थोडी चिरलेली आहे, पुदिना आहे, हिरवी मिरची घालणार आहोत, थोडीशी हिरवी इलायची, लवंग, दालचिनी, काळी मिरी, तेजपत्ता आणि शाजिरे आणि जिरे थोडीशी हळद, थोडीशी लाल मिरची आणि आपल्याला कांदा लसणाचा मसाला आपण आणि त्याकरता तेल. आपण प्रोसेस बघूया. अंड्याचा मसाला तयार करणार आहोत. त्याकरता कढई तापली आपली. मी एक मोठा चमचा किंवा 1.5 चमचा असा तेल घालून घेतलाय. आता आपलं तेल तापलंय का तर आपण लगेच त्याच्यामध्ये खडे मसाले घातले. थोडेसे जिरे, शाजिरे, दालचिनी, 2 लवंग, काळी मिरी आणि एक हिरवी विलायची टाकून दिलेली आहे. आता आपण कांदा पण टाकणार आहोत. आपण सर्व कांदा टाकून घेणार आहोत. आपण कांदा गोल्डन रंगापर्यंत भाजून घेऊया. आपला कांदा लाल झालेला आहे. आपण थोडासा कांदा भातासाठी म्हणून मी त्यातला काढते. आता आपण टमाटे टाकून घेणार आहोत. आपण टमाटे चांगले परतून घेऊया. आपले टमॅटो व्यवस्थित विरघळून गेले. आपण त्याच्यामध्ये मसाले टाकणार आहोत. हे कांदा लसणाचा मसाला मी टाकत आहे. तुम्हाला तिखट केवढं हवं आहे तेवढंच टाका. त्यानंतर मी अद्रक कोथिंबीरची पेस्ट टाकत आहे. दोन 3 चम्मच टाकली आहे मी. त्यानंतर आता आपण दही टाकून घेणार आहोत. 1-2 मिनिटं परतवते. कोथिंबीर, अद्रक, चवीप्रमाणे मीठ टाकून घेते. हे फ्रेश दही आहे घरी लावलेलं, ते मी अर्धी वाटी टाकून घेते. आपण अंडी पण टाकून घेणार आहोत. आपण बारीक गॅस करून याला ठेवून टाकणार आहोत. आपण पुढची भाताची प्रोसेस पाहणार आहोत. हे बारीक गॅस करून याला शिजवत राहायचं आहे. आपलं पातेलं तापलं आहे. मी एक मोठा चमचाभर तेल टाकून दिलं आहे हातमध्ये. तेजपत्ता टाकते, इलायची, लवंग, दालचिनी, थोडेसे जिरे. मोठ्याने बोल. याच्यामध्ये तेल टाकलंय. त्याच्यामध्ये तेजपत्ता, 4 लवंगा, 1 इलायची, काळी मिरी, दालचिनी टाकून घेतलंय आपण. त्याबरोबरच आपण
2 हिरव्या मिरच्या होत्या, त्याचे काप टाकून घेतले. त्याबरोबरच आपण मगाशी थोडा कांदा काढलेला होता तोही टाकून घेतला. आपल्या भाताला जरा टेस्ट आली पाहिजे म्हणून. त्याबरोबरच 1 चमचा अशी अद्रक लसूणची पेस्ट आहे ती पण टाकून घेतली. त्याबरोबरच आहे कोथिंबीर थोडी चिरलेली होती आणि पुदिन्याची पानं हे टाकून घेतली. या डब्याने तांदूळ 1.5 डब्बा होता. या डब्याने मी पाणी इथं गरम करून घेतलंय. ते पाणी टाकते. आपण तांदूळ टाकून घेणार आहोत. आपलं पाणी उकळलंय. मी थोडंसं जायफळ टाकते, लई नाही टाकायचं, थोडंसं 1 किंचित. आता आपण तांदूळ पण टाकून घेणार आहोत. आपण ह्याला व्यवस्थित हलवून घेऊया आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया. माझा छोटा चमचा आहे म्हणून मी 2 चमचा मीठ टाकले. मीठ बेतानेच टाका. आपण याला 7 मिनिटामध्ये 5-7 मिनिटात होऊन जातो भात. झाकणी लावून शिजवून घेऊया. आपण 7 मिनिटे झाले. भात छान झाले. आपला थोडासा नॉर्मली असा कच्चा वाटतोय. आता आपण काय करणार आहोत, ही अंडी आहे ना, संपूर्ण अंडी वरती टाकून घेणार आहोत. वा, छान येतोय. अशा पद्धतीची बिर्याणी करून बघा. झटपट होते. पाहुणे आल्यानंतर पटापट होते. आता आपण याला 5 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहोत. आपले 5 मिनिटे झाली आहे. छान झाली आहे बिर्याणी. आपण सर्व करून घेणार आहोत. आपण अंडा बिर्याणी सर्व करून घेतली. त्यासोबत मी कांद्याची कोशिंबीर केली आहे दही टाकून. मस्त खा, स्वस्त राहा, आनंदित राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि धन्यवाद.